15 जुलैपासून महसूल अधिकारी व कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले असून सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप चालू असून आज त्याचा चौथा दिवस सुरू आहे। तसेच शासन स्तरावरून हे आंदोलन थांबविण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नसल्याने महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी सांगितले। त्यामुळे महसूल कर्मचारी व अधिकारी आक्रमक झाले। शासनाने योग्य वेळी आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात महसूल कर्मचाऱ्यांची ताकद कळेल असे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले। त्यांच्या स्तरावरचा विषय आहे, परंतु आमच्या स्तरावरचा विषय असा आहे, आम्ही सरकारला अचानक वेठीला आम्ही धरत नाही। सरकारला कोणतीही आडमुठ भूमिका आम्ही घेत नाही। लोकांच्या विरोधात आम्ही नाही, जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहोत। पण सरकार ही कटुता का निर्माण करून घेतो आणि सरकार का भूमिका घेत नाही हे सरकारला माहिती आहे। कारण तुम्ही विचारा ना, तुम्ही शेवटी लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणतात पत्रकारांना, म्हणून आम्हाला न्याय भेटावं का नाही भेटावं, न्याय द्यावं का नाही द्यावं हे सरकारनं ठरावं। कारण सनदशीर मार्ग आहे, न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत। आमची भूमिका रास्त गेल्या 15 वर्षापासून आम्ही एकच विषय मत आणलेला आहोत, आकृती बंद करा। ही आकृती बंद का करा याचं कारण आहे ना, याच्या कारणाचा अभ्यास करा सरकारनं। कारण आमदारांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, त्याप्रमाणे दक्षिण उत्तर तहसील वाढलेत। अनेक 2006चा परिस्थिती आणि आत्ताचीच परिस्थिती लोकसंख्याची तुम्ही जर विचार केले 75% संख्या वाढली आणि आमचे पद व्यपगत होऊन आता 25% राहिले। या 25% लोकांनी या 100% लोकांना नाही कसं द्यायचा? लोकांची असं मानसिकता झालेली आहे की तत्परतेने महसूल लोकांनी काम करावा। आज अर्ज आला की आत्ताचा आत्ता आम्हाला निपटारा पाहिजे। आमच्या एकेका कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3 सेक्शन आहेत आणि सरकारचा रोज एक नवीन योजना आहे। ठीक आहे, सरकार नवीन एक योजना घ्यायला, जनतेच्या हितासाठी घ्यायला, ते आम्हाला सुद्धा मान्य आहे आणि एक सेवा करण्यासाठी आम्हाला संधी भेटायली ती आम्हाला सुद्धा स्वागत असतो आहे। परंतु तसा मनुष्यबळ पाहिजे, तसे आमच्याकडे जोपर्यंत तुम्ही मनुष्यबळ देऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही आज रोजी आदबल झालेलो आहोत। आम्ही कमर टेकलेले आहोत, हात टेकलेले आहोत की जनतेचं समाधान करू शकत नाही आणि जनतेचं समाधान होत नाही याला कारण जबाबदार सरकार आहे। सरकार पूर्ण आम्हाला मनुष्यबळ देणं अपेक्षित आहे। आमच्या राष्ट्रविषयी जे काय आहे, इतर विभागाचा सोडा, महसूल विभाग या अत्यंत महत्वाचा विभाग, शासनातला अत्यंत महत्वाचा विभाग आहे। कायदा सुव्यवस्था असो, निवडणूक असो, अन्य विषय असो, अहो जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी या महसूलचा संबंध येतो आणि 172 समितीचा जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे महसूलचा, म्हणजे आम्ही अध्यक्ष आहोत। त्या ठिकाणी आम्ही अंमलबजावणी करणं आमचं कर्तव्य आहे। मग असं कर्तव्य करत असताना आम्हाला काय उणीव आहे हे सरकार लक्ष देणं नको आहे का? सरकारचं काम नाही का? सरकारचं काम आहे, आमचं काम नाही। म्हणून संप करणे हे आमचं काम आहे आणि मागणी मान्य करणं सरकारचं काम आहे। म्हणून एवढंच मी हात जोडून विनंती करतो, ज्या 26 आमदारांनी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, 4 खासदारांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे त्या आमदार महोदयांना, त्या खासदार महोदयांना जवळून महसूल कर्मचारी काय काम करतात त्यांना पूर्ण माहिती असल्यामुळे आमच्याबद्दल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे त्यांनी शिफारस मंत्री महोदयांकडे केल्या, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। असंच प्रेम आमदार महोदयांचा, खासदार महोदयांचा आमच्या पाठीशी राहावा आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा अशी आमची धारणा आहे। कारण आमची शक्ती काय, रोडवर बसायची एवढी शक्ती आहे, पण आमदार खासदार संविधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे, न्याय देण्यासाठी ते तत्परतेने देऊ शकतात, त्यांच्याकडे तेवढा अधिकार आहे। आमच्याकडे काही अधिकार नाही, फक्त रोडवर बसून आम्ही विनंती करू शकता, याच्या पलीकडे आमच्या हातात काही नाही। एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो। परंतु सरकारनं याकडे जर दुर्लक्ष केला, योग्य वेळी सरकारला या ठिकाणी आमची ताकद काय ती कळेल।